नमस्ते. मराठी विनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज जितकं कमवणं इम्पॉर्टंट आहे तितकंच आपण बचत करणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी काही टिप्स घेऊन आलेली आहे. तर चला आपण बघूया. पहिली टिप आहे ब्रँडेड कपडे आणि चप्पल. आजकाल खूप लोकं ब्रँडेडच्या नावाखाली इतका पैसा घालतात की ब्रँडेड कपडे चप्पल म्हणजे कमी किमतीतल्यासुद्धा ज्या वस्तू आहेत कपडे चप्पल वगैरे ह्या गोष्टींमध्ये खूप खर्च करतात लोकं. त्यामुळे हा खर्च तुम्ही टाळू शकता. त्यानंतर आहे शिक्षण म्हणजे अगदी आजकाल शिक्षणाच्या नावाखाली खूप पैसा या शाळा आपल्याकडून ओढतात, आपल्याकडून घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिक्षणसुद्धा आपण अगदी नॉर्मल व्यवस्थित शिक्षण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये नॉर्मल खर्चामध्ये अगदी नॉर्मल शाळेत अगदी हायफाय शाळेत घालण्यापेक्षा नॉर्मल शाळेत घालूनसुद्धा शिक्षण होऊ शकतं. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तोही खर्च तुम्ही बऱ्यापैकी टाळू शकता. त्यानंतर आहे धूम्रपान आणि ड्रिंकिंगमध्ये तर तुम्हाला माहिती आहे किती खर्च होतो आणि ते आपल्या तब्येतीसाठी सुद्धा खूप घातक असतं. त्याच्यामुळे मी म्हणेन की धूम्रपान आणि ड्रिंकिंग तुम्ही करू पण नये आणि हा खर्च टाळावा. त्यानंतर आहे वापरात नसलेली जिम मेंबरशिप. तुम्ही बघू शकता आपण किती अशा जिम मेंबरशिप घेतो आणि किती दिवस जातो. जास्तीत जास्त 2 दिवस 3 दिवससुद्धा जात नाही. त्यामुळे वापरात नसलेली जिम मेंबरशिप तुम्ही टाळा. हा खर्च तुम्ही टाळू शकता. त्यानंतर 5वा आहे तो डाएट फॅड तर आजकाल इतकं प्रचलित झालेलं आहे की म्हणजे खूप डाएट फॅडमध्ये सुद्धा बरीच लोकं आता म्हणजे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागाच्या गोष्टी सांगतात की तुम्ही ह्या गोष्टी घ्या, हे पदार्थ खा. त्याच्यामुळे तोही काही घरचं खाऊन तुम्ही तुमचं डाएट चांगल्या पद्धतीने फॉलो करू शकता काही गोष्टी पाळून. त्याच्यामुळे तुम्ही हाही डाएटच्या नावाखाली लोकं आता डाएट देतात आणि आमचं डाएट घ्या आणि तुम्ही पैसे देऊन तुम्ही ते डाएट घेता. काही गरज नाही आहे. हा खर्च तुम्ही नक्कीच टाळू शकता. त्यानंतर आहे साधी गोष्ट म्हणजे पाण्याची बॉटल. आता पाण्याची बॉटल ह्यासाठी कारण की पाण्याची बॉटल तुम्ही घरून घेऊन जाऊ शकता. बाहेर घेण्याची तुम्हाला गरज नाही आहे. त्यानंतर हे गरज नसलेलं सबस्क्रिप्शन म्हणजेच Amazon Prime, Netflix आपण गरज नसताना आपण जर बघत नसू तर ते सबस्क्रिप्शन घेण्याचीसुद्धा गरज नाही आहे. तिथेही तुम्ही तुमचा खर्च वाचवू शकता. त्यानंतर एक्सटेंडेड वॉरंटी आपल्याला आपण ऑनलाईन काही गोष्टी घेतो तर ती लोकं आपल्याला एक्सटेंडेड वॉरंटी देतात आणि त्यासाठी आपल्याला काही पैसे द्यावे लागतात. त्याच्यामुळे काही गरज नाही आहे एक्सटेंडेड वॉरंटी घेण्याची. तोही खर्च तुम्ही टाळू शकता. त्यानंतर बाहेरचं खाणंमध्ये तुम्ही अगदी कधी भूक लागली तर तुम्ही भुकेपुरतं खाणं गोष्ट वेगळी आहे. पण सारखं सतत जाणं बाहेर आणि खाणं खूप एक्सपेन्सिव्ह बाहेर जेवण भेटतं. त्यामुळे तुम्ही तोही खर्च बऱ्यापैकी टाळू शकता. प्रीमियम प्लॅनमध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे त्यामध्ये सुद्धा बरेचसे खर्च केले जातात. अगदी प्लॅनमध्ये काही फरक नसतो. खूप इतक्या काही गोष्टी प्रीमियम प्लॅन्समध्ये नसतात. त्याच्यामुळे तुम्ही तेही घेण्याची काही मला गरज वाटत नाही. आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा अगदी खूप खर्चिक हॉटेल्स न निवडता काही साधे होमस्टे वगैरे निवडून आपण तिथेही राहू शकतो. त्यामुळे तोही खर्च आपण बऱ्यापैकी टाळू शकतो. तिथेही आपण बचत करू शकतो. दिखावा करणे. आजकाल लग्न किंवा असे आणखीन काही सोहळे असतात तेव्हा लोकं इतका दिखावा करतात. त्या दिखाव्यामध्ये करोडो, 2 करोड अगदी खूप करोडोच्या वर पैसा खर्च करतात फक्त दिखावा करण्यासाठी. काही वेळाचा तो कार्यक्रम असतो पण खर्च इतका करतात. त्यामुळे तोही खर्च तुम्ही नक्कीच टाळू शकता. त्यानंतर खर्च आहे तो म्हणजे मॅगझिन्स आणि न्यूजपेपर्स. काही गरज नाही आहे आपल्याला. आजकाल ऑनलाईन यूट्यूब वगैरे किंवा गुगलवरून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. त्याच्यामुळे न्यूजपेपर आपण बघू शकतो. त्यामुळे मॅगझिन्स आणि न्यूजपेपरवर सुद्धा खर्च करण्याची काही फारशी गरज नाही आहे. बल्कमध्ये फ्रेश फूड आपण आणून ठेवतो. जे गोष्टी बल्कमध्ये आपण आणून ठेवल्या की त्या शेवटी खराबच होतात. त्याच्यामुळे तुम्ही लागेल तसं जर तुमचे भाज्या वगैरे जर आणलात तर ठीक आहे. बल्कमध्ये आणून ठेवलात फ्रेश आहे म्हणून. पण नंतर जर ती वेस्ट जाणार असेल तर तुम्ही तोही खर्च टाळू शकता. आता आहे स्वस्तामध्ये मस्त. स्वस्तातली वस्तू आपण घ्यायला जातो
आणि तुम्ही बघू शकता ऑनलाईन काही गोष्टी असतात आपण घेतो स्वस्त वाटतात म्हणून, पण त्या ॲक्च्युली स्वस्तात घेतो पण नंतर आपल्याला त्यावर खर्च करावा लागतो. त्यामुळे तीही गोष्ट काही गोष्टी असतात त्या व्यवस्थित चांगल्या क्वालिटीच्याच बघून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे तुम्ही क्वालिटी घ्या, कारण एकदाच खर्च होईल पण तुम्हाला सतत खर्च करावा लागणार नाही. म्हणजे जसं की इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत, तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त खर्च येणार नाही नंतर त्या वस्तूवर. एकदाच घेतली की ती छान राहू शकते. बाकी इतक्याच मला टिप्स सांगायच्या होत्या. ह्याच्यातून नक्कीच तुम्ही बचत करू शकता आणि तुमचे पैसे वाचू शकता. थँक्यू तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.